फारच आम्हाला म्हणजे आल्हाददायक असणार किंवा त्यांचे जाव आहेत आपले ते सांगतच आहेत नेहमी आणि त्यांना मी आनंदाचा साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो एक मोठी बहीण या नात्यानं जाधव सरांनी या कुटुंबावरती खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. अगदी गोवर्धनशी नाव घेताना माझं हृदय भरून आलं त्याला कारण आहे की आता जो मी तुमच्या समोर उभा आहे तो फक्त आणि फक्त गोवर्धन धोत्रे सरांच्यामुळे. आंध्र प्रदेशमध्ये एका व्यवहाराच्या निमित्ताने गेलो होतो. आता सांगायला हरकत नाही, जरा स्वामी सर आल्यामुळे मला थोडासा दबाव आला होता. मला आता त्यांची माफी मागून बोलतो. तर एक ट्रॅक्टरचा व्यवहार होता जाधव साहेब आणि ज्यांच्याकडून ट्रॅक्टर घेतला त्यांना मी पैसे पण दिले होते, पण त्याने ट्रॅक्टर आमच्या नावावरती केलाच नव्हता. ट्रॅक्टर दुसऱ्याचा विकणारा तिसरा मनसूर भाई आणि आम्हाला ट्रॅक्टर पोचवायला येणारा चौथा.
1 वर्ष झाल्यानंतर त्या आंध्र प्रदेशच्या लोकांनी मला डायरेक्ट फोन केला त्यांच्या भाषेमध्ये. म्हणलं मला इंग्लिश हिंदी मराठी सांगा. म्हणलं हे भाषा कळत नाही. मग ते हिंदीतून म्हटले की राजेंद्र जगदाळे आप है क्या. म्हणलं हा. आप टीचर है क्या. म्हणलं हा. आप बहुत बड़े चोर है. म्हणलं अरे क्या बात कर. मग त्यांनी हिंदीमधनं सांगितलं की जो तुमच्याजवळ ट्रॅक्टर आहे K22 तो ट्रॅक्टर आमचा आहे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला चाललोय ट्रॅक्टर चोरीला गेल्याची फिर्याद द्यायला. त्यांना म्हणलं असं काय करू नका, तुमचा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल. उद्या संध्याकाळपर्यंत तुमचा ट्रॅक्टर कुठं पोच करायचा ते म्हणले बसव कल्याण, हैदराबादच्या अलीकडे 60 किलोमीटर. ट्रॅक्टर घेऊन गेलो. ट्रॅक्टरचा ड्रायव्हर पुढे ट्रॅक्टर चालवतोय. धोत्रे सर मी माझ्या प्रीमियर पद्मिनीमधून चाललोय प्रवास करत गप्पा मारत. चेहऱ्यावरती भीती नव्हती जाधव साहेब. फक्त मी माझ्या दुसऱ्या यंत्रणेकडून ज्यानं माझ्याकडून ट्रॅक्टरचे पैसे घेतले होते 5 लाख रुपये त्याला ताब्यात घेतला होता. निलंगा, बरोबर निलंगा. आणि आम्ही ट्रॅक्टर त्यांना दिला. धोत्रे सर आम्ही निलंग्यामध्ये तिथे गेलो. तो माणूस ताब्यात घेतला. पण त्या दरम्यान त्या माणसानं मी पैसे न्यायला येणार आहे म्हणून मला मारण्यासाठी 6-7 गुंड होते त्यांना सुपारी दिली होती आणि तो सुपारीचा रेट होता 2 लाख. माझ्या चेहऱ्यावरती भीती कसली दिसत नव्हती. पण ते जेव्हा त्यांचा जो प्रमुख होता ज्यानं सुपारी घेतली होती तो आला आणि तुमच्या भाषेमध्ये त्यानं बाकीच्यांना बोलवलं. तेवढं गोवर्धन सरांनी ऐकलं आणि त्यांनी मला बाजूला घेतलं. म्हणजे तुम्हाला मारायची सुपारी दिली. अरे बापरे, पैसे आपले आणि आपणच मार खाऊन जायचं कसं काय. मी म्हणलं तुम्हीच तुमच्या भाषेत सांगा त्यांच्या लक्षात येईल. धोत्रे सरांनी लगेच त्यांच्या भाषेमध्ये त्या व्यक्तीला सांगितलं. बरोबर तो प्लॅन संपला. त्या व्यक्तीनं आम्हाला घरी नेलं. अगदी मांसाहारी जेवण दिलं. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ज्यानं सुपारी दिली होती त्याच्याकडून आमच्या ट्रॅक्टरचे पैसे वसूल करून दिले. आणि मग धोत्रे सरांना आम्ही सगळे पाहुणे फिरत आलो. तुळजापूरला गेलो, धाराशिवला गेलो, तिथून परत तुळजापूरला आलो, तिथून आणखीन 2-3 ठिकाणी गेलो. रात्रीच्या 1-1:30 वाजता सरांच्या घरी आलो कळमणला. सरांच्या मातोश्री आणि बाबाजी या निमित्तानं ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सहकारी धोत्रे, त्यांच्या सुविद्य पत्नी, या माऊलीला पत्नी म्हणून रूप कसं निभवायचं असतं भूमिकावरती अत्यंत मी त्याचा साक्षीदार आहे. या सुविद्य पत्नी, माझे मित्र, माझे शिक्षणाधिकारी बरेचसे योगेश आहे, होतात माझे बरेचसे आहेत स्टाफ मेंबर, तंगडे सर आहेत. त्यांचे सर्व नातेवाईक, जावई आहे, सुशा आहे, त्याचप्रमाणे इतर त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत ज्यांनी हा सगळा प्रवास प्रत्यक्ष बघितला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे गोवर्धनचे सगळे मित्र. आपण ठोसेघरचा धबधबा पाहायला जातो. या धबधब्याचं फक्त एकच रूप पाहतो की उचलून आपटतोय. तो किती वेळा आपटतोय कोणी बघत नाही. आज जी या ठिकाणी सत्कार उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती, खरं तर या सत्कार मूर्तींचं जसं नाव आहे त्या नावाप्रमाणेच ते विशाल, महाकाय आणि विराट आहेत. तर ते कशाने, तर धनाने, मनाने आणि विचाराने. यांच्या छोट्या छोट्या गोष्टी कडे याच्यामध्ये जर इतकं लक्ष असतं म्हणजे इतरांच्या घरामध्ये काय चाललंय किंवा कोणाच्या घरामध्ये कसे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह कसे करायचे, अगदी धावून कसं जायचं. माझी आई म्हणजे कसे ते मला काका लागतात. परंतु काकांपेक्षा जास्त त्यांनी वडिलांची भूमिका जास्त माझ्यासाठी निभावलेली आहे. माझं लग्न ऍक्च्युली याच घरात म्हणून जावयाला सुद्धा, मुलगी म्हणून सुनेला सुद्धा जो मान दिला, जो सन्मान दिला, जेवढं जवळतीने सांभाळला तसंच अजूनही सांभाळा. आणि आता सुट्टी एन्जॉय करा, आमच्याकडे भरपूर राहा, एन्जॉय करा नातवंडांसोबत. आणि जे काही तुमच्याबद्दल बोलायचं आहे, तुमचा काही थोडंसं एक व्हिडिओ क्लिप मी केलेली आहे, ते सगळ्यांची भाषण झाल्यावर आपण लावूया. थँक्यू. त्याच्या विचारपीठावरतीच व्यक्त करायचं. आणि त्यामुळे मी कालही कार्यक्रम ज्यावेळेस नियोजन चालू होतं त्यावेळेस मी त्यांना नकार दिला होता. मी मुळात या पिक्चरमध्ये नव्हतो, पण आयत्या वेळेस आजचा हिरो गायब झाला काय मला माहीत नाही, मला त्यांनी डायरेक्ट सूत्रसंचालक केलं. 2016 पासून या परिवारामध्ये
म्हणजे माझा संबंध जोडला गेला. तोपर्यंत हे पाहुणे होते एवढंच माहिती, पण कधी बघणं किंवा असा विषय नव्हता, कारण कमी पाहुण्यांमध्ये वावरलेला मी प्राणी आहे, कारण माझा विषय झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र आहे. आणि त्यामुळे 2016 ज्यावेळेस माझं लग्न झालं किंवा 2015ला माझा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर 1 वर्षानं माझं लग्न झालं. 1 वर्षाचा त्याच्यामध्ये कालावधी. मी त्यावेळेस सोलापूर शहरातल्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये सिनियर कॉलेजला मी अध्यापनाचं काम करत होतो. आणि पाहुणे आहे म्हटल्यानंतर आमच्या अक्काबाईनं आमच्या बंधूच्या लग्नामध्ये हा विषय माझ्या कानावरती टाकलेला होता. आमच्या चुलत्या आहेत, त्या कार्यक्रमाला आमच्या पवार परिवाराच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून आलेत. खरं ते येत नाहीत पण आलेत, त्यांचं स्वागतच आहे. आणि म्हणले सगळ्या पोरांची वय निघून चालली, तू केव्हा लग्न करणार? म्हणून त्यांनी काय केलं की मला घोड्यावरती उभा केलं. आता माझा संघर्षमय प्रवास मांडायचं म्हटलं आप्पा तर हा अगदी वास्तववादी आहे. आणि स्वामी सर भविष्यात ज्यावेळेस सगळं स्थिर स्थावर होईल त्यानंतर मी ते लिहिणार आहे. पण ते वास्तववादी लिहिल्यानंतर माझा एवढा कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. नक्कीच त्याला ज्ञानपीठ मिळेल, ज्ञानपीठ मिळेल. ज्ञानपीठ म्हणजे हा जर तुम्ही चांगलं लिहिलं, पुस्तकात छापून आलं तर त्याला तो सन्मान दिला जातो, पुरस्कार दिला जातो. पण वास्तववादी उदाहरणं जर त्या पुस्तकामध्ये जर आपण लिहिली तर मला वाटतं की मी वाचलेल्यापैकी असं संघर्षमय मला तरी अजून कोणाचं वाचण्यात आलेलं नाही. बरीच उदाहरणं आहेत. यांच्याविषयी बोलायचा विषय खरं तर यांचा दुसरा प्रवास इथं थांबतोय. यांच्या प्रवासामध्ये चांगले अनुभव आणि वाईट अनुभव याच्याकडून जर आपण गेलो तर याच्यावरती हे पुस्तक तयार होईल. त्यातले 80% किस्से यांच्या तोंडातून मी आपल्या शिक्षक खोलीमध्ये ऐकलेले आहे. एखादा किस्सा 10 वेळा ऐकलाय, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. परंतु अगदी संयमी आणि शांत भूमिका त्यांची राहिली आणि बहुतेक सरते शेवटी सेवानिवृत्तीपर्यंत येऊन ज्यांचा प्रवास थांबला असे आमचे सासरे. 1988ला मी जन्म घेतला. 1988 नंतर 1990ला माझी आई देवाघरी गेली. म्हणजे मी 2 वर्षाचा होतो. मला आईचा चेहराही कधी कधी आठवत नाही, फोटोत मी पाहिले. 2 वर्षानंतरचा माझा संघर्ष सुरू झालेला होता. पण सुदैव परमेश्वराचा असेल का कायद्यावी शक्ती असेल मला माहीत नाही, अनेक असणाऱ्या प्रसंगातून मी मरता वाचले. म्हणण्यापेक्षा त्यांची मुलं दादा म्हणतात, तर मी त्यांना दादा म्हणणं पसंत करेन. कारण दादासारखी सगळी भूमिका दादाजी भूमिका पार पाडतात. म्हणजे भावाची असेल, मेवणे म्हणून बाजूलाच आहेत, पण भावाची सगळी भूमिका उत्तम पद्धतीनं पार पाडणारी. माझ्या प्रत्येक आनंदात, माझ्या मुलांच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणारे आणि कधीही फोन केला तरी मदतीला धावून येणारे. आणि बहिणीचं खूप कौतुक केले भरभरून, तिची साथ होती म्हणून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला किंवा संपन्न होतोय असं मी म्हणेन. इथले वडूसकरांनी तर पाहिले, पण बहीण म्हणून कशी असावी, आई कशी असावी, त्यानंतर पत्नी कशी असावी. म्हणजे माझा नाही मी हे सांगत आहे, गुण सांगत नाहीये, माझ्यापेक्षाही गुणी खूप समजून घेणारी. आईनंतर आपण म्हणतो कोणतर मावशी वगैरे अशी नाती असतात, इतकी समजून घेणारी अशी गुणी, प्रेमळ आणि अतिशय समंजस, खूप धीरगंभीर. म्हणजे काही गोष्टी मला नसतील कळत, मी मोठी असले तरी इतक्या काही गोष्टी तिला कळतात, कारण ती तिच्या परिवारामध्ये मोठी आहे. त्यामुळे खूप सहन केलेलं आहे. काही जणांनी सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, परंतु त्यांचा स्वभाव जो आहे म्हणजे दादांचा अतिशय प्रेमळ, सगळ्यांच्या आनंदात सहभागी होणारे, कोणाबद्दलही द्वेष नाही आणि दुसऱ्यांच्या हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज वडूज या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक गोवर्धन धोत्रे सर काल नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा आज इथं आपतेस्थानकडून
सत्कार आयोजित केलेला आहे आणि आजच्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माजी शिक्षणाधिकारी जाधव साहेब, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक कार्यक्रम आमचा कौटुंबिक आहे कार्यक्रम, पण याला संस्थेचं रूप मिळाल्यामुळे त्याला खूप वेळ झाला. हा कार्यक्रम जो छोटेखानी कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इतका वेळ, या कार्यक्रमात इतका वेळ झाला, तो संस्थेमधल्या कार्यक्रमाला किती वेळ होईल त्याची कल्पना करायलाच नको. या ठिकाणी उपस्थित असलेले आपले जे सत्कार मोर्चे आहेत, गोवर्धन धोत्रे यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांच्या शाळेचे प्राचार्य जाधव सर, माझे मित्र स्वामी सर, जगदाळे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेतील वेगवेगळ्या याच्यातले असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे असणारे सर्व अध्यक्ष सन्मान्य अनिलजी माने साहेब, त्यांचा आत्ता मोबाईलवरती मेसेज आला की माझ्या वतीनं, सातारा जिल्ह्याच्या वतीनं धोत्रे शुभेच्छा आणि शाळेमध्ये जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही नक्की येऊ, असं जिल्हाध्यक्ष माने साहेबांनी आत्ता मला फोनवरती सांगितलेलं आहे. त्यामुळे दादाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजित आजच्या कार्यक्रमाचे अतिथी व या सुंदर कार्यक्रमाचे खास माझ्यासाठी आयोजन करणारी माझी मुले आणि आजच्या या दिवशी खास माझ्यावर माझे सर्व मित्रमंडळी व सर्व नातेवाईक. सर्वात मी माझी मुले धनश्री निखिल व माझे साडूबंधू श्री NB जाधव यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी आजचा कार्यक्रम घडवून आणला. आजच्या या कार्यक्रमाने कॉमर्सला प्रवेश घेतला. कॉमर्सला प्रवेश घेतल्यानंतर पहिला दिवस होता. आदल्या दिवशी कपडे कोळशाची इस्त्री होती. कोळशाची इस्त्रीने कपडे फर्स्ट क्लास इस्त्री केले आणि वर्गात घालून गेलो. कुठले कपडे म्हणतात? पट्टापट्टी पॅन्ट जे नाईटला वापरतात ते आणि पांढरा शर्ट घालून गेलो. वर्गात सगळ्याच्या पुढल्या भागात बसून शिक्षक आले, म्हणले उठ घरी जा. म्हणलं का? म्हणले ते नाईटला घालतात पॅन्ट, तुम्ही कॉलेजमध्ये घालू ना. हे आता जेव्हा कॉलेजमध्ये पॅन्ट शर्ट शिवचे तेव्हा शाळेत द्यायचं, तोपर्यंत द्यायचं. मी रडत गेलो. तेव्हा फोनची सोय नव्हती. चिठ्ठी पाठवली संध्याकाळी डब्यात वडिलांना. ही वडिलांनी वाचली आणि 2-4 दिवसांनी ते आमच्या आत्याच्या मुलाला पाठवलं. त्यांनी मला तेव्हा किलोवर कपडे मिळत होते. अर्धा किलो कपडे घेतले आणि पॅन्ट शर्ट शिवला. तेव्हा माझ्या आयुष्यात पॅन्ट आली. तोपर्यंत आमची परिस्थिती एकदम बिकट.
कॉलेज करत करत मी असंच पोरापोरांच्या बरोबर एक फॉर्म भरला, मिलिटरीमध्ये फॉर्म भरला, मी सक्सेस झालो, भरती झालो. भरतीला शेवटच्या याला बोलवलं. आता कसं जायचं, पुण्याला बोलवलं, मला काय माहिती. वडिलांना घेतलं, वडिलांना घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर पुन्हा मेडिकल वगैरे टेस्ट झाली. मला म्हणलं आता जायचं आहे म्हणल्यावर आम्ही काय नेलं, टावेल मांढरण बनेल काय नाही. मग त्या वडिलांनी माझ्या त्या काळात चादर सतरंजी एवढी पेटी घेऊन टावेल अंडरवेअर घेऊन दिलं. मला रेल्वेत बसवलं आणि मी मिलिटरीत गेलो. कालांतरानं मिलिटरी सोडली. अजून ती काय असेल त्यावेळेस सोडण्यापूर्वी माझं लग्न झालेलं. आमची साडी मंदिरची वगैरे थोडीशी लग्नात ओळख झाली होती आणि नोकरी सोडून मी आलो. हे सगळ्यांना माझ्या माहितीनं 6 महिन्यानं का 8 महिन्यानं कळलं. सैर बाहेर फिरत होतो, इकडे तिकडे गेलो. तेवढ्यात माझ्या पत्नीचं मामा शिवाजी पवार आणि माझी सासू हळूच आमच्या साडवाच्या कानात काहीतरी सांगितलं असेल, विनंती केली असेल, काय केलं असेल. मला नोकरी लावा म्हणून त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीनुसार त्यांनी मला हुतात्मा हायस्कूलमध्ये आणून लावलं. त्या हुतात्मा हायस्कूलमध्ये 33 वर्षे माझी गेली. कशी गेली काही कळलं नाही. शाळेतला सहकाऱ्यांचं काय माझ्याबरोबर स्टाफशी काय माझं त्याचं काय रिलेशन आहे ते मी 16 तारखेनंतर बोलून. आता इथं आपल्या काही नको बोलायला. हां, आयुष्यभर सुख दुःखात साथ देणारी माझी धर्मपत्नी, माझ्या अर्धांगीने मला नेहमी माझ्या अगदी बिकट परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली. मी व्यसनाधीन होतो थोडासा म्हणण्यापेक्षा काय समजा व्यसनाधीन होतो. घरात प्रपंच करायला काय कमी पडत होतं. कधी स्वामी सरांनी गपचीप चौकशी करायची, काय करायचं. मिसेसने आमच्या गपचीप मला न सांगता 4-5 रुपये तिकीट होतं साताऱ्याला जायचे. तिथनं तिकट मिळी काय असेल ती आणायची. त्या टीचरने आमच्या मॅडमनी सुद्धा मला कधीही सांगितलं ना त्यांनी किंवा वाईट काही केलं. त्यांची साथ मला चांगली मिळाली. आणि मला पत्नी, बरेच जण म्हणतात लग्न झाल्यावर बाहेर भाड्या होतो का ती बायकोच्या आहारी जातो. पण माझं तसं नाही, बायको माझ्या आहारी आहे. मी सांगल तसं तिनं ऐकलं, सगळं सहन केलं. इतकं मारलं एकदा मला शाळेत कोंडून ठेवलं. मी गपचूप निघून गेली मला न सांगता. भावाचं लग्न 2 दिवसावर. वडील गेले, काय मला तुला यायचं आहे का नाही, गपचूप कुठून आहे ह्याला म्हणावं खांदा. असं कसं तरी असलं तरी माझी पूर्ण साथ मला दिली. त्यासाठी मला एक कविता म्हणायची. कविता सगळ्यांसाठी कविता असते. सोबत जगलो दोघं, मरण नाही चुकणार कोणाला. तुझ्या विना जीवन नाही कल्पत ग मला मनाला. स्वभाव माझा चिडका, दोष देऊ कुणाला. हसत हसत पीत राहिलीस तू अपमानाचा प्याला. नाही समजू शकलो मी निर्मळ तुझ्या मनाला. आता तुझ्याशिवाय जीवन नाही कल्पवत ग मला. तू नेहमी साथ दिलीस स्वप्न माझी रंगवायला. हात कमी पडले माझे दुःख तुझे सावरायला. तू नेहमी घेतलेस गोंधळीत खचलेल्या माझ्या मनाला. आज तुझ्याशिवाय जीवन नाही कल्पवत ग मला. तू पाहत होतीस नेहमी उगवत्या प्रसन्न सूर्याला. मी न्याहाळायचो मावळत्या त्या चंद्राला. तुला कधी उदास पाहून यातना होतात ग मनाला. आता तुझ्याशिवाय जीवन नाही कल्पवत ग मला. विसर मानन तू आता आडव्या त्या क्षणाला मागील. तू नेहमी दिलेस बळ माझ्या या जगण्याला. तुझ्यानंतर कोण सावरेल हळव्या या माझ्या मनाला. तुझ्या विना हे जीवन नाही कल्पवत ग. नीतीचे ते विधान नाही चुकले ग कुणाला. तुझ्या विना काहीच अर्थ नाही
नसेल माझ्या असण्याला, माझ्यातलं थोडं आयुष्य लाभू दे तुला ग. तुला तुझ्या आधीने मला हेच मागणं त्या देवाला, तुझ्या विना हे जीवन नाही कल्पोत मला, नाही कल्पोत गम. आमचे साडूबंधू श्री जाधव साहेब, जाधव मॅडम हे मला माझ्या आईवडिलांच्या पेक्षाही मान आहे. त्या दोघांचे आमच्यावर इतके उपकार आहेत की ते किती फेडायचे म्हटले तरी फिटणार नाहीत. त्याच्यात माझ्या चांगल्याचे चप्पल करून वापरले तरी ते फिटणार नाही. माझ्या मुलीचं लग्न ऐन नोटाबंदीच्या काळात ठरलं. पैसे बँकेतून जास्त मिळून मग ते 2-2 दिवस रांगेला उभं राहावं लागत होतं. साहेबांनी सांगितलं काही काळजी करू नका, मी आहे. जणू काही स्वामी समर्थच बोलले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सर्व लग्न त्याने त्या काळात नोटाबंदीच्या काळात 2-2 हजाराचे बंडल आणून ते समोर बसून सगळं काय असेल ते सगळ्याचं पेटलं आणि माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझी दोन्ही मुलं इंजिनियर झाली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला जावाई सुशिक्षित MSc PhD उच्च शिक्षित मिळाले. नंतर मुलाचं लग्न झालं, त्यांच्याही मार्गदर्शनाखाली झालं. सुनबाई सुद्धा इंजिनियर मिळाले. मी माझ्या बहिणीचे सुद्धा उपकार फेडू शकणार नाही. त्यांनीही माझ्या मनात आभार, बहीण शाळे हे बी माझ्या पाठीशी उभे राहिले. आजच्या या प्रसंगी मी खास आपणासमोर माझ्या परिवाराचे देखील आभार मानतो. माझे आई वडील पत्नी मुले या सर्वांनी त्यांच्या हक्काचा वेळ या नोकरीसाठी खर्च करण्याची मला परवानगी दिली आणि या संपूर्ण जीवन काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खऱ्या अर्थाने माझा परिवार हाच माझा प्रेरणास्रोत राहिला. सर्व नातेवाईकांची माझ्या प्रति अतुलनीय प्रेम माया दाखवल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यासाठी पुन्हा एकदा आभार. शेवटी इतकंच म्हणेन, केले तरीही करणे उरले काही, जमले तितके केले तरीही करणे उरले काही, नको शेवू मरणा अजूनही जगणे सरले नाही, अजून जगणे सरले नाही. धन्यवाद. कर्मचारी आणि खास आवर्जून उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे, आमचे प्राचार्य, या सर्वांचं या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो. यानंतर जेवणाचा खुशी का खुमार क्या कहना।